असं काय करणार आहे मी आता कोल्ड कॉफी करणार आहे. हे दूध आहे ना पूर्ण गरम करणार, तर साखर वाटणार आणि या दोन कॅफेच्या पुढे टाकणार जबरदस्त मध्ये. बघू आपण कशी लागते काय नाही का. कोल्ड कॉफी लुक्स लाईक चांगली लागू राहिली एकदम नाही का. आत्ताच जस्ट देऊळबंद पिक्चर पाहिला. देऊळबंद 2 एक नंबर पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये जो दिला ना एंड मेसेज तो क्वालिटी, म्हणजे शेती जपली पाहिजे त्या टाईप. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला जो भगवंत किंवा देव आहे तो अपरंपार आहे, भारी आहे, एकदम मस्त आहे. जसं की श्री स्वामी समर्थांचा जास्त रोल आहे त्याच्यामध्ये. तसं शंकर महाराज म्हणजे आपले जयशंकर, त्याच्यानंतर गजानन महाराज, हे बरेच अवलिया रूप दाखवले त्यांनी. हे देवाचे अवतार दाखवले त्यांनी आपले. एक नंबर पिक्चर आहे देऊळबंद 2, बघा तुम्ही. प्रवीण तरडे मस्त बनवलं त्यांनी पिक्चर सर, एकदम भारी बनवलं. तुम्ही जर तुमच्यापर्यंत जात असाला व्हिडिओ तर सगळा महाराष्ट्र म्हणतोय म्हणा. पण गोष्ट अशी इतकी कुठेतरी पाऊस झाला असन. आता इकडे नगरला पाऊस आहे, तिकडे हिंजवडीला तर पाऊस नव्हतं, पण इतका जबरदस्त गार गार हवा येऊ राहिली ना घरामध्ये. लय भारी वाटतं जसं काय नाही का क्वालिटीवाला एकदम हिवाळा लागला नाही का, अशी हवा येते जबरदस्तमध्ये आतमध्ये. खतरनाक वातावरण आहे. आता फक्त जायच्या वेळेस जे आहे ते फक्त आपल्याला चेक करावं लागेल, कारण की आता रेनकोट वगैरे काहीच आणलेलं नाही. मला वाटलं सगळं वातावरण क्लिअर असं इकडं नगरला, पण वातावरण काही क्लिअर नव्हतं. मध्येच मला पप्पांचं फोन आलं की नाही का वातावरण क्लिअर नाही. म्हटलं मग त्या हिशोबाने म्हटलं नाही का जर लईच काही वाटलं तर कोणत्या तरी दुकानात वगैरे थांबून. ट्रेनचा आवाज येतो की नाही माहीत नाही तुम्हाला, इथपर्यंत ट्रेनचा आवाज येतो. निंबळकला ट्रेनचं हे तुम्हाला मी दाखवेन जर जमलं तर जाताना. आत्ता मला ट्रेनचा आवाज आला इथपर्यंत, म्हणजे इतकी शांतता आहे, पिन ड्रॉप सायलन्स आहे डायरेक्ट, असं म्हणायचं आहे मला. दुसरी गोष्ट अशी हां, तर पावसाची जरा भीती वाटली. लॅपटॉप होता ना सोबत त्याच्यामुळं, बाकी काही नाही. मोबाईल पण होता, माईक पण होता, बरंच होतं, म्हणजे वॉच होतं इलेक्ट्रॉनिक, बरंच काही गोष्टी होत्या. आपलं ठीक आहे, काय हरकत नाही. ते बघू आता जाताना कसे प्रिकॉशन्स प्लस काळजी घेता येईल जेणेकरून आपल्यासोबत येऊ नये. पण देवाची कृपा इतकी अफाट आहे आपल्यावरती की पावसाचा थेंब पण नाही लागला आपल्या अंगाला. ऑलरेडी पाऊस झालेला होता जेव्हा पण, म्हणजे मी बोललो होतो आधी, जेव्हा मी निघलो तेव्हा इकडे पाऊस चालू होता, वादळ चालू होतं जबरदस्तमध्ये. येताना रिडिंग रिडिंग बघितली होती मी. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे एक गोष्ट आहे जी की आपल्याला अनबॉक्सिंग करायची. इट वर्थ ₹1000 अँड इट इज व्हेरी ब्रँडेड थिंग. तर ही काय आहे सगळ्यांना कळलं असेल, मिल्टनची बॉटल आहे. मिल्टनची बॉटलची खासियत अशी आहे, क्वालिटी, ड्युरेबिलिटी आणि त्यांची टेक्नॉलॉजी. फॉर वॉटर शुड कीप कूल, वॉटर शुड कीप ॲज अ हॉट, ह्या दोन क्वालिटी आहेत त्यांच्या. आणि आता ही बॉटल ऑनलाईन एक 1100 आहे, पण आपण घेतली ही समथिंग काहीतरी काय 700 का 800 रुपयाला घेतलेली. 1 लिटरचं पाणी. पण याचा फायदा मी जसं की बोललो तुम्हाला, गार पाणी प्लस गरम पाणी राहतं 24 तासासाठी. तर आता इथं त्यांनी दिलेलं, आता इथं बघा काय दिलं इथं, इनसाईड अँड आउटसाईड. हे काय SS30304 नाही माहिती, डबल वॉल्ड माहिती आहे, रस्ट प्रूफ पण माहिती आहे. हे काय व्हॅक्यूम इन्सुलेटेड म्हणजे लीक प्रूफ. ओके, लीक प्रूफ म्हणजे निघणार नाही. तर लेट्स अनबॉक्स इट. तर ह्या एवढे मॉडेल होते त्याच्यात, पण आपलं मॉडेल जसं की टिक केलेलं दिसतं म्हणजे तेच मॉडेल आहे आपलं. बाय द वे पप्पांसाठी घेतली, मला काही गरज नाही. 24 तास ऑफिसमध्ये गार पाणी असतं. मी ओपन ओरिजिनल थिंग. हे बघा, हा कलर आहे असा जवळपास, एकदम हार्ड प्लास्टिक आहे. अनफॉर्च्युनेटली स्टँड नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे विषय होता. घेऊ आपण मागं पुढे एक चांगलं ब्रँडेड. हे बघा जसं की ते लिहिलं आहे हॉट 24 काय आवर्स कोल्ड, जसं की मी बोललो व्हॅक्यूम इन्सुलेटेड असेल काहीतरी, कॉपर कोटेड, डबल वॉल. हे बघा मिल्टनचं सिम्बॉल. एक अशी बॉटल आहे. मला वाटलं पहिले फर्स्ट इम्प्रेशन मला असं वाटलं की हे प्लॅस्टिकचं आहे, पण लेटर ऑन आय गेट टू नो दिस इज अ स्टील पार्ट अँड इट जस्ट कलर्ड लाईक यू कॅन से प्लास्टिक बॉटल. त्याच्यामुळं आय गॉट कन्फ्यूज दॅट टाईम.
बट काही विषय नाही, कन्फ्युजन जेव्हा क्लिअर झालं तेव्हा मी हे बघा असा आवाज ऐकला, कळलं की शॉर्ट प्लॅस्टिकची. तर ठीक आहे, काय हरकत नाही. टोटल 1 लिटरचं पाणी असतं याच्यात. लेट मी ओपन इट ओपन. तर 1 लिटरचं पाणी असतं. एवढी मोठी ह्याचा प्रॉब्लेम आहे की लय मोठ्यात लय जड होती बॅगमध्ये ठेवायला. म्हणजे पर्पजफुल आहे पण बॅगमध्ये ठेवायला लय जड होती, कारण की असंच वजन लय तिचं, कारण की पूर्ण स्टील आहे त्याच्यामुळे. बाकी काय नाही. बाकी क्वालिटी म्हणजे क्वालिटी याची काय म्हणतात त्याला, मेड इन इंडिया क्वालिटी. बाकी क्वालिटी, मटेरियल क्वालिटी चांगली मिल्टनची, चांगली. इवन त्यांचे जे टिफिन आहेत ते पण भारी आहेत. जसं ब्रँड तसं त्यांची काय म्हणतात त्याला इमेज पण आहे. तर असं जवळपास विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, कलर एक चांगला आहे, आवडला मला. प्लेन स्टील न करता ड्युअल टोन फिनिश आहे, सिल्वर प्लस समथिंग मिलिटरी लाईक कलर. तर असं आहे जवळपास तिचा लुक, इफ यू वॉन्ट टू सी. हे बघा. तर बाकी अजून काय आलं का याच्यामध्ये? नाही अजून तर काय नाही. ते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एक पुडी, ती पुडी, त्या पुडीमध्ये काय माहिती काहीतरी असतं जे की नॉट इडेबल प्लस म्हणजे नाही का ते फेकून द्यावं लागतं. ते ह्याच्यात तर नव्हतं कम, काय माहिती, मे बी असेल. जिथून घेतले तिथे जी ठेवून बॉक्सला परत करतो बंद. आणि मॉडेलचं नाव आहे, तुम्हाला जर आवडले असेल, 50 इयर्स झाले काय मिल्टनला. आहे नवीनच गोष्टी कळली मला. डिओ डिलक्स 1000 हे मॉडेलचं नाव आहे. तर ठीक आहे, असं जवळपास भारी बॉटल आहे. आणि हा कलर तुम्हाला दाखवलेच ना मी, एवढे कलर आता क्लिअर दिसन बरोबर. 1250ची बॉटल आहे. हॅमिल्टन काय विषय, ओके, मॅन्युफॅक्चर्ड बाय हॅमिल्टन, ओके, हरिद्वार उत्तराखंड, ओके ठीक आहे. हॅमिल्टन मिल्टन, ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो. आवडली मला पण बॉटल, कलर पण चांगलंच आहे. तर ही आपली घरची खिचडी. आणि इथं थोडं दही इच्छा झाली, काहीच नाही आज खिचडी खाण्यासारखं, पण चला म्हणलं खाऊन घेऊ.